नमस्कार मित्रांनो. तर पब्लिक डिमांडसाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर खूप सर्वांना ऑनलाईन क्रूजशिपसाठी अप्लाय करायचं आहे, पण कसं करायचं ते माहित नाही. तर फुल प्रोसिजर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर घरी बसल्या तुम्ही क्रूजशिपसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ते त्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर पहिल्या क्रोममध्ये जाऊन cruisecareer.in वर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल क्रूज करिअर. तुम्ही जर या वेबसाईटवर पहिल्यांदा असेल, फर्स्ट ॲज अ फ्रेशर तुम्ही अप्लाय करताय, तर तुम्ही वरती 3 डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. तिथून तुम्हाला साइन अप करावं लागेल. पहिला साइन अप करण्यासाठी तुमचं नाव, तुमचा आडनाव, तुमचा एक मेल आय डी, पर्सनल मेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह असेल तो मेल आय डी टाका. त्यानंतर तुम्हाला इथे आता मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. जसा गाईडलाईन्स देऊन त्यांनी जसा पासवर्ड बनवायला सांगितलं, ज्यामध्ये तुम्हाला एक अल्फाबेट, एक नंबर, परत हॅशटॅग असे अल्फाबेट वापरायचे आहेत आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड 8 नंबर ते 20 नंबरी बनवून तो कन्फर्ममध्ये परत टाकायचा आहे. त्यानंतर खाली आय ॲग्री करून साइन अप करायचं आहे. तुम्ही साइन अप केल्यानंतर रजिस्टर होईल. तुमचं रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, हो यू हॅव सक्सेसफुल रजिस्टर्ड, हा मेसेज दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुमच्या मेल आय डीवर, जो तुम्ही मेल आय डी टाकला आहे त्या मेल आय डीवर तुम्हाला एक मेल आलेला असेल की तुम्ही मेलबॉक्स ओपन करा. मेलबॉक्समध्ये चेक करा की तुमचा एक नो रिप्लाय ह्याने मेल आला असेल. तर मेलवर क्लिक करून बघा. मेलमध्ये तुम्हाला दिसेल क्लिक द लिंक बिलो, ॲक्टिव्ह युअर क्रूज करिअर लॉग इन अकाउंट. तर क्लिक हेअरवर क्लिक करून तुम्हाला दिसेल की सक्सेसफुल अकाउंट इज ॲक्टिवेटेड. क्लिक हेअर टू लॉग इन दिसेल. क्लिक हेअर टू लॉग इन केल्यानंतर तुम्हाला क्रूज करिअर अकाउंटवरती तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. लॉग इन युअर क्रूज करिअर अकाउंटवरती तुमचा मेल आय डी टाका. जो मेल आय डी तुम्ही रजिस्टर करताना टाकला तोच मेल आय डी टाका. नेक्स्ट करा. नेक्स्ट करून पासवर्ड टाका. पासवर्ड जो स्ट्रॉंग पासवर्ड मी तुम्हाला बोललो होतो तो स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला अपलोड करायचा इथे. स्ट्रॉंग पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मेल आय डीवर, 6 नंबरी OTP. तो OTP इथे टाईप करा. OTP टाईप केल्यानंतर प्रोसीड करा. प्रोसीड झाल्यानंतर मला तुमचं नाव आणि C नंबर दिसेल. C नंबर खूप इम्पॉर्टंट असतो. आता ही तुमचा डॅशबोर्ड आहे, तुमची प्रोफाईल. इथे सगळं तुम्हाला अपडेट करायचं आहे. तुमचा सगळा डाटा तुम्हाला या डॅशबोर्ड सगळं अपलोड करायचं आहे. तुमची जी प्रोफाईल कम्प्लीट आहे ती पूर्ण 100% झाली पाहिजे. 80%च्या तर वरतीच झाली पाहिजे. व्ह्यू ऑर एडिट फुल प्रोफाईल करा. फुल प्रोफाईल त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, पासपोर्ट डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स, रिझ्यूम डिटेल्स, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, रोल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्लायन्सेस इन्फॉर्मेशन. हे सगळं तुम्हाला तर इथं फिलअप करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा भरूया पर्सनल डिटेल्स भरूया आपण. तर पर्सनल डिटेल्समध्ये तुमचा पिक्चर, प्रोफाईल पिक्चरमध्ये एक प्रोफेशनल पिक्चर जो ब्लेझरवर असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तो JPG LPG मध्ये असेल, कारण का तोच अपलोड करू शकतो. मोठा HD जस्ट मोठ्या MBचा अपलोड नाही होत, पण प्रोफेशनल असावा फोटो. त्यानंतर तुमचं नाव, आडनाव ऑटोमॅटिकली येईल कारण तुम्ही रजिस्टर करताना ते टाकलंय. आणि डेट ऑफ बर्थ टाका. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, कोणत्या सोर्स तुम्हाला एक कळालं की इथे अप्लाय करायचं तर इंस्टाग्राम टाकू शकता तुम्ही. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकून सेव्ह करा. तर ती डाटा पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर पासपोर्ट डिटेल्समध्ये तुमचा पासपोर्ट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर पासपोर्टचा एक डेमो दिलाय खाली, त्या प्रकारे फोटो घ्या तुमच्या पासपोर्टचा आणि तो फोटो तुम्ही या ब्राउजमधून जाऊन अपलोड करा. पासपोर्ट अपलोड केल्यानंतर तुमचे फिलिंग द बँक्स आहेत, जसं तुमचं नाव, सरनेम ऑटोमॅटिकली फिलअप होईल. पासपोर्ट नंबर फिलअप नाही झालं तर स्वतःहून फिलअप करा आणि सेव्ह करा इन्फॉर्मेशन. त्यानंतर एज्युकेशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं सगळं एज्युकेशन काय झालंय, डिग्री, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट केला असेल तर ते सगळे सर्टिफिकेट इथे अपलोड करा. 12th कोणत्या ग्रेडने पास झालाय, सगळे डॉक्युमेंट जे असतील तुमच्याकडे ते सगळे इथे अपलोड करा. त्यानंतर इम्पॉर्टंट वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ट्रेनिंग कुठे केली आहे,
IT कुठे केले, JT कुठे केले, ते सर्व तुमचे एक्सपिरियन्स असतील. जे डॉक्युमेंट आहेत ते फोटो काढून इथे अपलोड करा. अपलोड करून तुमचा डेटा पण भरा. कोणत्या कंपनीमध्ये केलं आहे, पोझिशन कोणती होती, लोकेशन, कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत केलं आहे, हे सगळं तुम्हाला इथे भरावं लागेल. आणि तुझे डॉक्युमेंट मेन म्हणजे इम्पॉर्टंट करा, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स. त्यानंतर नेक्स्ट तुमचा रिझ्यूम, एक प्रोफेशनल रिझ्यूम तुम्ही जो बनवलेला आहे तो रिझ्यूम तुम्ही अपलोड करा. तर असा रिझ्यूम असावा. परत त्याच प्रकारे रिझ्यूम सोबत तुम्ही ज्या हॉटेलमध्ये काम केलं आहे तिथला काही पिक्चर्स असतील, काही एम्प्लॉय ऑफ द मंथ वगैरे काही मिळालं असेल तर ते सुद्धा फोटो तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जे असतील, ईमेल आय डी, अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी असेल तर ते फिलअप करा. त्यानंतर कॉम्प्लायन्स इन्फॉर्मेशन. आता कॉम्प्लायन्स इन्फॉर्मेशन काय, इथे खूप जण अडकतात. तर कॉम्प्लायन्स इन्फॉर्मेशनमध्ये भावनो काय करायचं तुम्हाला की तुमचं पासपोर्ट डिटेल्स, जर तुमचा STCW कोर्स झाला असेल तर STCW कोर्स तो डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आहेत. त्या प्लस चिन्हावर प्लस करत करत सगळे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असतील, CDC, STCW, SID, जर तुमचा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर तुमचं मेडिकल होईल, मेडिकल डॉक्युमेंट्स जे भेटतील ते सगळे तुम्हाला इथे अपलोड करायचे असतात. तर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आधीच असतील, STCW, CDC, हे ते सगळे तुम्ही आधी अपलोड करा. आणि जर तुमच्याकडे नसतील तर इंटरव्ह्यू नंतर ना जे डॉक्युमेंट तुम्ही बनवणार ते यावर तुम्ही हळूहळू अपलोड करू शकताय. आणि खरंच हे खूप महत्त्वाचं असतं. तर मेडिकल झाल्यानंतर मेडिकल डॉक्युमेंट सुद्धा इथे अपलोड करावं लागतात. येलो फ्लेवर, सगळे वेगवेगळे डॉक्युमेंट असे बनत जातात आपले, ते सगळे तुम्हाला इथे अपलोड करत जावं लागतं. त्यानंतर ना बॅक टू प्रोफाईल या. प्रोफाईल आल्यानंतर ना चेक करा तुमची प्रोफाईल किती कंप्लीट झाले, 40%, 80% काय असेल ती. जास्त ट्राय करा की जास्तीत जास्त 80%च्या वर फिलअप करण्याचा ट्राय करा. तुमची प्रोफाईल कंप्लीट झाली पाहिजे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तिथले हॉट जॉब्स दिसतील. हॉट जॉब्स म्हणजे काय, आता त्या वॅकन्सी अवेलेबल आहेत, कोणत्या कोणत्या पोझिशनसाठी आहेत त्या बघा. जसं की मी आता त्यावर टाईप करून शेफ दी पार्टीचं बघतो, अप्लाय करूया शेफ दी पार्टीसाठी. तर शेफ दी पार्टीवर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला ते कंपनी, क्रूज कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या क्रूज कंपनीसाठी या पोझिशन आहेत, कुठे कुठे अप्लाय आहेत ते तुम्हाला दाखवतील. जसं की प्रिन्सेस सीबॉर्न, हॉलंड अमेरिका. तर तुम्ही चूज करायचं तुम्हाला कोणत्या कंपनीत जायचं आहे आणि त्या कंपनीसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर आपण कुनाडसाठी करूया. कुनाडामध्ये आल्यानंतर तुम्हाला मग तुमचा पूर्ण रोल, जॉब रोल काय आहे ते तुम्हाला दिसणार आहे. तुमचा जॉब रोल पूर्ण काय आहे तुम्ही बघू शकता आणि वाचून घ्या, रीड करा जॉब रोल. त्यानंतर तुम्ही अप्लाय करा. अप्लाय फॉर द जॉब केल्यानंतर तुमचा, आता तुम्ही त्या पोझिशनसाठी अप्लाय केलं आहे. त्यानंतर बॅक टू युअर प्रोफाईल, परत बॅक टू प्रोफाईलला या. प्रोफाईलमध्ये आल्यानंतर ना माय असेसमेंट म्हणून दिसेल. माय असेसमेंटमध्ये जाऊन तुम्हाला सेल्फ असेसमेंट करायचे आहे. सेल्फ असेसमेंटमध्ये काय असणार आहे, सेल्फ असेसमेंटमध्ये तुम्हाला एक छोटा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. त्यामध्ये लॉन्च दिसेल. लॉन्चमध्ये जाऊन तुमचा कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला फेस टू फेस थोडासा छोटा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. जो एक नॉर्मल असतो, जो बेसिक जो एक फुटेज ती सेव्ह होते आणि ती कंपनीला जाते. हा मी सजेस्ट करेन की हा जर तुम्ही व्हिडिओ बनवताना म्हणजे फुटेज म्हणजे असेसमेंट करताना तुम्ही जरा ब्लेझर वगैरे घालून तुमचा बॅकग्राऊंड क्लिअर असेल असा जागी बसून तुम्ही हा व्हिडिओ बनवा. म्हणजे सेल्फ असेसमेंट द्या. त्यामध्ये तुम्हाला काही इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारले जातील, काही इंटरव्ह्यू टाईप क्वेश्चन असतील ते तुम्हाला. ठीक आहे, इथेच थांबून मी माझा व्हिडिओ थांबवतो आणि असेच क्रूज कंपनीसाठी कसं अप्लाय करायचं यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.